श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळची वेळ आणि सुंदर अशी स्वामींच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. ह्यांनी आत्ता सुंदर अशी स्वामींची पूजा करून घेतली आणि पांढरी फुलं आपल्या बागेमध्ये जास्त भरलेली होती, त्यामुळे सुंदर अशी स्वामींना भरपूर अशी पांढरी फुलांनी मस्त असं स्वामींची पूजा वगैरे झाली. तर बघा, आमच्याकडं खूप पाऊस पडलेला होता. आता 2-3 दिवस झालं सुराने भरपूर असा पाऊस पडलेला होता. तर पाऊस पडलेला असला ना की वातावरण असं पिचपिचं होतं, ऊन नसतं, दिवसभर काही नसतं. आणि त्यातनं मी केस धुतलेले होते, तर इतकं केस धुतल्यानंतर माझं दिवसभर डोकं दुखतं. तर म्हटलं अगोदर सगळी केस वगैरे कोरडे करून घ्यावे, टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्यावे. केस कोरडे झाले तर लवकर वाळतील या हिशोबाने, कारण बघा आता ऊन नसल्यामुळं केस वाळत नाहीत आणि मग माझं तर खूप डोकं दुखतंय. हल्ली बघा 8 दिवस झालेलं आहे जसं मी गावाकडे गेले होते त्या दिवसापासून जे माझं डोकं दुखतंय ना, ते आणखीन डोकं दुखायचं राहिलेलं नाही. तर डोक्याचा खूपच प्रॉब्लेम आहे सध्याला चालू. आणि मस्त अशी बघा आज तुमच्याशी रांगोळी शेअर करते. कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि त्या कमळाच्या रांगोळीमध्ये महादेवाची पिंड मस्त अशी काढलेली आहे. अगदी साधी सिंपल सोपी कमळाची रांगोळी आणि त्यामध्ये शिवलिंग काढलेलं आहे. तर खूप सुंदर दिसतात बघा अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या पाहायलासुद्धा दारामध्ये. तर छान अशी रांगोळी काढली आणि जायचं होतं बाहेर, त्यामुळे पटापट सगळं आवरलं. सकाळी लवकर उठून 6:15चा टायमिंग आहे मी रांगोळी काढते तो. तर खूप लवकर उठले होते. 5:30लाच आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मस्त अशी बाहेर आले. तर उजळलेलं होतं छान असं. उजळल्यानंतर मग म्हटलं रांगोळी वगैरे काढून घ्यावी. सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं, कारण काय झालं होतं पावसामुळे पोर्च खूप घाण झाला होता. सकाळी सकाळी पहिला पोर्च धुवून घेतला, पोर्च धुवून कोरडा करून घेतला आणि त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेते. तर इकडे बघू शकताय सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्या रांगोळीच्या कडेने मस्त अशी थोडीशी वेल काढले. खूप छान दिसतात बरं का असे. रांगोळीच्या साईडने जर काय काढलं ना तर खूप रांगोळी आणखीन उठून दिसते आणि सुंदर दिसते. तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर तुम्हाला मी कमळातली दाखवते रांगोळी पूर्ण फायनल काढून झाल्यानंतर. तर असे रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रांगोळी काढायला खूप छान वाटतं आणि दारामध्ये सुद्धा बघा प्रसन्न असं वातावरण होतं. तर असं मस्त असं माझं सकाळचं रुटीन असतं. त्याचबरोबर महादेवाची पूजा आणि मस्त असं उंबरा पूजन. तर अशी माझी सकाळ होते. त्यानंतर बघा मला लाडू करायचे होते ह्याचे काजू बदामाचे लाडू. खूप दिवस झालं म्हणजे जवळपास आठवडा झालं संपले होते. उपवासामुळं लाडू घरामध्ये तयार असलेलेच पाहिजे, ह्यांचा उपवास असतो, माझा उपवास असतो. आणि यावेळेस उपवासामुळेच ह्या लाडूमध्ये दुसरं काय टाकलेलं नाही, कारण श्रावण महिन्यातले उपवास जरा आपण जास्त कडक पाळतो. खसखस वगैरे टाकलेली नाहीत. मागच्या वेळेस खसखस खोबरं सगळं टाकलेलं होतं, पण ह्यावेळेस फक्त काजू बदाम आणि खजूरच टाकलेली आहे आणि बनवलेले आहेत लाडू.